पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होत आहे. दर्शन कॉमेंट्री एंड करून विनोदसाठी डेड बॉल. पंचांचा इशारा डेड बॉल. सुंदर असा चेंडू. फलंदाजाला सुद्धा कळला नाही. यष्टीरक्षकांकडनं थोडीशी चूक होते, पण फलंदाजाचा पाय स्टंपला लागलेला, त्यामुळे फलंदाज हिट विकेट बाद दिलेला गेलेला आहे. विनोदची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज अभि. अभय कॉमेंट्रेटकडनं दर्शन मारा करतील अभयसाठी. खराब असा चेंडू. पंचांचा अवांतर असा एक वाईडचा. 11:48 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. तरी 3 षटक तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे आहेत. अन्यथा तुमचा एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल यार्डमध्ये येईल. फाईन लेगच्या दिशेने टोलावलेला चेंडू. पंचांचा 4 रनचा इशारा. खूप सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण करत पुन्हा एकदा अभि स्ट्राईकवर येत आहे. संघाची धाव संख्या 1/7. हो, सुंदर असा चेंडू, पण तेवढंच तिकडे क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल थर्डमॅनच्या क्षेत्रात. चेंडूला गॅदर करेपर्यंत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धाव संख्या 1/8.
पंच केलेला होता, पण तिथे क्षेत्ररक्षण होतं, एक धाव काही रोखू शकले नाहीत. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत दर्शन. सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. कैलास. एक ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे 1-9. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकात जेमतेम तुम्ही जर 50 ते 60 धावा उभारल्यात तरच तुम्ही बोरगाव संघाला रोखू शकता. अदरवाईज बोरगाव संघाकडे सुद्धा तेवढीच भारदस्त अशी फलंदाजी आहे. डीजे. जर तुम्ही बघितलात ना, कल्याणनगर हायवे एंडकडनं गोलंदाजी करताना गोलंदाजाचा थोडा कस लागतो, कारण आज सकाळची हवा आहे ना ती त्या साईडलाच असते. ओ व्हॉट अ शॉट. आणि हा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल, 6 रन, षटकार. ठोकून दिला. गौरव. महासंघाकडनं आतापर्यंत गौरवने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. खूप चांगले सामने त्याने जिंकून दिलेले आहेत महासंघाला आपल्या फलंदाजीच्या जोरावर. ओमकार. ओमकार कमबॅक करेल का, हा प्रश्न बोरगाववाल्यांना. आणि हा कमबॅक, खूप सुंदर असा चेंडू. कर्णधाराचा जेव्हा आपल्या गोलंदाजांवर विश्वास असतो ना, तेव्हा गोलंदाज त्या कसोटीला उतरतो. आणि जर षटकारानंतर एखादा चेंडू जर निर्धाव आला तर त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास अजून वाढतो. कल्याण नगर हायवे एंडकडनं ओमकार गौरवसाठी पुढचा चेंडू घेऊन येईल. ओ हो. पुन्हा एकदा षटकार. खूप चुकीचा चेंडू हाताळलेला ओमकारने. शॉर्ट पिच होता पण तो पूर्ण डाव्या साईडला झुकलेला, त्याच्यामुळे गौरवला हा फटका खेळताना कोणताच संभ्रम मनात राहिला नाही आणि त्याने तो फटका षटकार मारून संपवला.
संघाची धावसंख्या 1 बाद 21. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. जर तुम्हाला बोरगाव विरुद्ध खेळताना महासंघाने एकच लक्षात ठेवलं असेल की 40 ते 50 धावा झाल्या पाहिजेत 4 षटकात. ओमकार पुन्हा एकदा षटकार, सीमारेषेच्या पार षटकार. बघूया ओमकार कमबॅक करेल की गौरव षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल. चांगला चेंडू हाताळलेला, चांगला फटका सुद्धा होता, पण तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळेल. संघाची वाढती धावसंख्या 28, 1 बाद 28. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. जवळपास 14च्या सरासरीने फलंदाजी करते महज संघ. निर्धावाचा चेंडू. 2 षटकांच्या समारीस संघाची धावसंख्या 1 बाद 28. पंकज तिसरं षटक घेऊन येत आहे बोरगाव संघाकडनं. पंकज किती वाजले? आता झाले 12 मिनिटं घेतली ना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल सुद्धा. 4 रनाच्या मदतीने धावसंख्या वाढते 32, 1 बाद 32. गौरव वैयक्तिक 24 धावांवर खेळत आहे. 7 चेंडूत 24 धावांवर खेळत आहे गौरव. बोरगाव संघ तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं बाकी आहेत हे षटक संपवायला. जर गौरवने लगातार 3 चेंडूत 3 षटकार मारले तर अतुल पष्टे यांच्याकडनं 5,000 रुपये. जे पण इथे बक्षीस लावतील त्यांनी जमा करावे बक्षीस.
शॉट सुंदर असा स्ट्रेट डॉट समोर खेळलेला षटकार. हॅलो रिव्हर्सचा सुंदर असा फटका आणि तो सीमारेषे पार चौकार. संघाची धावसंख्या 1 बाद 42. तिसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर असा चेंडू सुंदर तेवढंच सुंदर अशी फलंदाजी. सन्मान दिला या चेंडूला आणि 1 धाव पूर्ण केली. वैयक्तिक 35 धावांवर खेळत आहे गौरव 11 चेंडूंमध्ये. या षटकानंतर निर्धाव चेंडू. कारण गौरवला माहिती आहे मला जेवढी स्ट्राईक भेटेल तेवढे मी संघासाठी धावा जमवू शकतो. चला थोडीशी संधी देऊया डीजेला. डाईसवर बघत असाल आमचे मान्यवर श्री अनिल पटारे साहेब, श्रीयुत यशवंत लिये साहेब आणि करण वारखडे साहेब, त्यांच्या सोबतीला आमचे कैलास भांडे साहेब आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक नकुल भांडे सर. कमलाकर गीते साहेब सुद्धा आहेत मंचावर आणि रवी गडगे साहेब सुद्धा आहेत आमच्या VIP डाईसवर. संघासाठी अखेरचं षटक घेऊन आहे हिमांशू. सुंदर फटका. थोडंसं फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकांकडनं आणि त्याचाच फायदा घेत गौरवने 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघासाठी. बघूया गौरव आपला या स्पर्धेतला अर्धशतक पूर्ण करतो का. मी निखिल ठोंबरे सरांना विनंती करतो की धन्यवाद स्वप्नील पाटील सर. थोडीशी दिलगिरी आयोजक कमिटीची व्यक्त करतो. थोडासा उशीर झालाय जाव्या मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे आणि या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या नावाचा राहिलाय बोलबाला
तोच फलंदाज मैदानामध्ये आग लावतोय. जबरदस्त जबरदस्त हिट. गौरवच्या बॅटमधून सिक्सर. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 51. 51 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 51 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1. षटक क्रमांक 2 चेंडू 2 षटकार जर खेळत असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्रिमूर्ती ऑफिशियल यांच्या वतीनं हिमांशू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू इथे डॉट भरपूर चर्चा रंगली जाईल आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये, कारण अंतिम दिवस आहे. 30वं पर्व आणि 14 दिवस क्रीडा स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं नाही, परंतु ते आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीने करून दाखवलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आपण देऊ. शेवटचा चेंडू इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 52. एक फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त. पासून आभार. तदनंतर यशवंत बावली आहे, करणदादा वारगडे, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. नकुलदादा भांडे त्याचबरोबर सुनीलजी माळी, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड, त्यांचं हे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 53 धावा. आणि पहा व्यासपीठावर पठारे साहेब आहेत. आता गॉगल बिगल म्हणजे ही खासियत लगे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आमचे कॅमेरामन कोणालाच सोडत नाही. पाटील साहेब आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत.
या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचं सहर्ष स्वागत. 24 चेंडू 53 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहतायत नकुलदादा भांडे. या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत. मला वाटतं सकाळी 5:45 शेड्यूल उरकलाय. घरी गेले की नाही हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. हे आयोजन, हे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 53 धावा. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावांचं लक्ष. ज्या प्रकारची बॅटिंग आकाश 11 महाज अर्थात जय बजरंग महाज संघ करतो, कौतुक व्हायला पाहिजे. 24 चेंडू 53 लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू 53 धावा. एक दिवस मोबाईल बंद असल्यानंतर किती इफेक्ट पडतो ते पाहायचं आपल्याला. चोवीस चेंडू 53. इथे टाकलेला हा चेंडू फटका. सुंदर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. दर्शनच्या पाठमधून दर्शनीय स्ट्रोक. 4 रन चौका. इथे टाकलेला हा चेंडू. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 5 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. 22 चेंडू आणि 22 चेंडूंमध्ये लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू. तिथे आकाश याचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळते. कैलास बाबरेची इनिंग महत्वाची राहील या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. इथे सुंदर असा फटका. हो हो ये आदा, ये देखिए सिक्सर. 6 रन. असेल 16. विनोदला पाहतोय त्यावर खूप मोठं आक्रमण दर्शन या खेळाडूच्या पाठमधून होतं.
जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तो कोणता संघ आहे ते आपल्याला पाहायचंय. कामगिरी कशा प्रकारे होईल यावर सर्वांच्या नजरा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर महत्वाचे इथे कामगिरी ती कशा प्रकारे होती. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल कॉल जो मात्र पंचांचा आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. धापलेकवर धावसंख्या 17, 19 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण. जय बजरंग महाज त्यांच्या विरोधामध्ये मनुस्फोट बोरगाव. जो संघ जिंकेल तो सरळ जाऊन पोहोचेल आता सेमी मध्ये. तिथे ऑलरेडी जय हनुमान ओजिवले पोहोचलाय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर सुंदर चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे हाताळलाय. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहेत 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये लक्ष आपण पाहाल ते आता 36 धावांचं. क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्या 17 धावा आहेत. 17 रन, 18 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अजित आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका तिथे दमदार. पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. षटकार 6 रन. शेवटचे 17 चेंडू आणि आता 30 धावांचं लक्ष. 17 चेंडू 30 धावा हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार. धापलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 23 धावा. जबरदस्त बॅटिंग. तेवीस धावा. फुलटॉस आणि फुलटॉस देखील जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. पाक टू पाक हा दुसरा षटकार कैलास बाबरेच्या पाठमधून. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 29 या धावफलकावर. साहिलच्या विरोधामध्ये खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये करत असताना कैलास बाबरे अजितच्या विरोधामध्ये. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत. तिथे चांगला झेल फलंदाज कैलास बाबरे बाद.
29 या धावसंख्येवर हा धक्का. हॅलो हॅलो. खेळाडू कक्ष मनुस्फोट बोरगाव. खेळाडू कक्षामध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांची बडबड नाही आहे, परंतु खालून जेवढी बडबड चालू आहे ना ती बंद करा. त्यामुळे पॅनल्टी बसेल 2 धावांची. आणि इथे आता प्रत्येक धाव महत्वाची, लाख लाख रुपयाची धावे. 29 धावा ज्या मात्र धाबलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. नवापाडा आणि केटी बॉयज पण टॉससाठी संपर्क साधायचा. चांगला चेंडू इथे अजित या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. अजितचं कौतुक इथे व्हायला पाहिजे. टॉससाठी संपर्क साधा. केटी बॉयज खेळले तळवली, अतुल स्पष्टे पाखरू आणि दुसऱ्या बाजूला नवापाडा संघ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण आता 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत त्या 24. तेरा चेंडू 24 हे समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढती जाऊन पोचेल ती 30. या धावफलकावर गोलंदाज तयार होतील. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. काय सर, तिसऱ्या पंचांची वाईटसाठी ओके. वाईट बॉल. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नवापाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. रोहित. फुल टॉस आणि सामन्याचं चित्र पालटणारा हा नो बॉल, त्यावर षटकार. ओमकारच्या पाठमधून आलेला हा षटकार जो मात्र आपण पाहिला. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला आता 37. 16 धावांची आवश्यकता. शेवटचे 13 चेंडू. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. मी अनिल पाटील साहेब यांना विनंती करतो की ओके, लिये साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. टॉस जो मात्र केला जातोय. क्वार्टर फायनल 3. नवापाडा टॉस जिंकला. निर्णय 3 मिनिटांमध्ये येईल. ओके. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा.
इथे बिग हिट केला ओमीच्या पाठमधून अजून एक षटकार आणि आता सेमी फायनलच्या जवळच जात असताना मनुस्फोट बोरगाव षटकार. रमेश दादा वारगडे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय मनुस्फोट बोरगावच्या खेळाडूंसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. नाही, व्यासपीठावर आल्यानंतर दुसऱ्या गावातील खेळाडूंसाठी पारितोषिक लावणं ही खासियतच आणि ते देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वारगडे साहेब त्यांच्या जोडीला आहेत, पाटील साहेब त्यांच्या जोडीला आहेत, लेहे साहेब त्यांचं कौतुक. 4व्या मैदानाच्या आत 12 चेंडू 10 बनवायच्या. गिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. इथे क्रिकेटचा खेळ आणि तो खेळ खेळत असताना भगवा चषकाचं हे आयोजन पर्व आपण पाहतात 30वं. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 12 चेंडू 10 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 12 चेंडू आणि 12 चेंडू 10 धावा. त्रिमूर्ती ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला. कॅमेरामन सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवर भगवानजी बोटकुंडले आणि शांताराम दादा गडगे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित. वेलकम दादा. आत्ता आलेत, उद्या सकाळी घरी जायचं कारण फायनल आहे आज आपल्या आंबेले गावाची अर्थात भगवा चषकाची. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा. विजयासाठी अजूनही 12 चेंडू 10 धावांचं लक्ष. महत्वाचा सामना जो संघ जिंकेल तो सेमी मध्ये, जो पराभूत होईल त्याला कितव्या क्रमांकावर समाधान मानायला लागतं तेही पाहायचं कारण 7 क्रमांक आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय दर्शनच्या पाठमधून सिक्सर. 6 धावा. षटकार आलाय. 11 चेंडू 4 धावा. 11 चेंडू 4 धावा म्हणजे आता हा संघ फक्त हरी बाबरे कैलास बाबरे या दोघांवर अवलंबून राहिला नाही. तेच दाखवत असताना हे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला पण मनुस्फोट बोरगाव संघ पहा ज्यावेळेस खेळायला यायचं त्यावेळेस कैलास बाबरे असतील, रवी सर असतील, हरी असेल या 3 ते 4 खेळाडूंवर फक्त डिपेंड होतं. परंतु आता मैदानामध्ये जे खेळाडू आहेत हिमांशु असेल, ओमे असेल, दर्शन असेल, निलेश असेल यांनी दबदबा निर्माण केला आपल्या गावाचा आणि आपल्या नावाचा. 11 चेंडू 4. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. आकाश तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना मात्र पाहायला मिळतं. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये बनवायच्यात अजूनही 2 धावा. 10 चेंडू 2 हे समीकरण. क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही अनुभवताय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट ओमी बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. आपण जबरदस्त 9 चेंडू आणि 2 धावा आहेत.
इथे सुंदर असा फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय विजयी चौकार आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ मनु स्पोर्ट बोरगाव. अभिनंदन. धन्यवाद आमचे त्रिमूर्ती पाटील साहेब, शेलवले साहेब आणि लिहे साहेब. आल्या आल्या ते रिकाम्या हाताने कधी घरीच जात नाही, ही त्यांची खासियत आहे. आणि स्पेशली माझ्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आलंय, त्यांचं मनापासून आभार.